Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, paper second, standard 12, unit number 1, commercial crop. In commercial crop, sugarcane crop is already completed. In previous lecture, explained the cultivation practices of tobacco. Then second lecture of cultivation of tobacco. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टोबॅको वर टोबॅको कल्टिवेशन सुरू केलेलं होतं. त्यामध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, इकॉनॉमिक युजेस, इकॉलॉजी, व्हेरायटीज हे आपण बघितलेलं आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया लँड प्रिपरेशन, ऑल्सो प्री टिलेज ऑपरेशन और प्रेपरेटरी टिलेज ऑपरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, लँड प्रिपरेशनला प्री टिलेज असंही म्हणतात, घाबरायचं नाही. त्याला प्रेपरेटरी टिलेज म्हणूनही विचारतात. तर आपल्याला लँड प्रिपरेशनच लिहायचं आहे. लँड शुड बी प्लोईंग इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. तर अगोदरचं पीक निघाल्याबरोबर पुढच्या पिकाच्या तयारीला आपण लागतो, तेव्हा आपण पहिलं काम नांगरणी करून घेणं असतं. त्यासाठी लाकडी नांगराने नांगरणी केलं जातं किंवा लोखंडी नांगराने किंवा ट्रॅक्टरने. आता हे कशावर अवलंबून आहे, अगोदरचं पीक कोणतं होतं, जमिनीची कंडिशन कशी आहे, जास्त तण आहे का, यावर अवलंबून आहे. देन लँड शुड बी क्लॉड क्रशिंग बाय क्लॉड क्रशर. जर आपण लोखंडी नांगराने खोल नांगरणी केलेली असेल किंवा ट्रॅक्टरने नांगरणी केलेलं असेल तर महिना दीड महिना शेत तसंच ठेवायचं. नंतर ढेकळे फोडणी चालू करायचं. ढेकळे फोडणी यंत्र असतं, त्याच्या साहाय्याने ढेकळे फोडणी करून घेणं आवश्यक आहे. देन आफ्टर लँड शुड बी हॅरोईंग 2 to 3 टाइम्स अप टू गुड सॉइल टिल. त्यानंतर 2-3 कुळोच्या पाळ्या द्यायला पाहिजे, जमीन नरम होईपर्यंत, लूज होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत. त्यालाच आपण गुड सॉइल टिल तसं म्हणतो. देन अप्लाय 30 to 50 कार्टलोड ऑफ FYM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग. आता कुडोच्या पाळ्या आपल्या 2-3 झाल्यानंतर शेवटच्या कुडुनीच्या अगोदर 30 ते 50 गाड्या शेणखताच्या प्रति हेक्टरी शेवटच्या कुडुनीच्या अगोदर शेतामध्ये टाकून त्याला स्प्रेड करायला पाहिजे. आणि शेवटची कुडुनी दिल्यामुळं पूर्ण मातीमध्ये ते शेणखत मिक्स होणार आणि पाऊस झाल्यानंतर ते पावसामुळं ते जाणार नाही वाहून. तर कुडोनी केल्यामुळं पूर्ण मातीमध्ये ते मिक्सअप होणार. देन लँड शुड बी लेवलिंग अँड रेडी फॉर प्लांटिंग. आता प्लांटिंग करण्या अगोदर आपण जमीन व्यवस्थित लेवलिंग करून घ्यायला पाहिजे. जर आपण पाणी वगैरे देऊन लागवड करत असाल तर दांड तयार करायला पाहिजे, नंतर लागवड करायला पाहिजे. तर या पद्धतीने एवढे पॉईंट लँड प्रिपरेशनसाठी फारच सफिशियंट. प्रत्येक पिकाला हे लिहिलं तरी चालेल, फक्त FYMचं बदलत असतं, कुठं कमी असणार, कुठं जास्त दिलं जाईल, बाकी सगळे पॉईंट सेम असतात. एकदा जर पाठ करून ठेवलो तुम्ही तर सगळ्याच पिकांसाठी हे आपण व्यवस्थित लिहू शकतो. नेक्स्ट बघूया. या पद्धतीने लाकडी नांगराने नांगरणी करा किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करा आणि त्यानंतर कुळोच्या पाळ्या द्या, त्यानंतर शेणखत टाका, नंतर जमीन लेवल करण्यासाठी इन्व्हर्टेड हॅरो फिरवा आणि जमीन व्यवस्थित लेवल झाल्यानंतर दांड तयार करून घ्या आणि लागवड करा. तर हे पूर्व मशागतीचे कामं आपण तंबाखू या पिकासाठी करून घेतो. नेक्स्ट बघूया सीड रेट. सीड रेट. Then tobacco seeds are very fine, smaller in size. Very fine and smaller in size. तर बाळांनो, तंबाखूचं बी तर बघण्यात आलं नसेल. आता कोणी बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मी तर बघितलेलं नाही आहे, फोटोमध्येच मी बघितलेलं आहे. तर फारच बारीक असतं बियाणं, राईपेक्षा सुद्धा बारीक आहे. तर कॅप्सूल असतात, हे बोंड लागतात, ह्या बोंडामध्ये बारीक बारीक बियाणं असतं, फारच फाईन. जसं निलगिरी या झाडाचं कॅप्सूलमध्ये बियाणं असतं, तसं तंबाखूचं बियाणं फारच बारीक असतं, लहान असतं. आणि त्याचं सीड रेट जे आहे ते फारच कमी लागतं. सीड रेट ऑफ टोबॅको इज 2 to 3 kg सीड पर हेक्टर नर्सरी एरिया.
बघा आपण काय म्हणत आहोत समजून घ्या. 2 ते 3 किलो बियाचं प्रमाण लागते, परंतु 1 हेक्टर नर्सरी तयार करण्यासाठी लागते बाळांनो. जेव्हा आपल्याला 1 हेक्टर रोपटे तयार करायचे त्यासाठी आपल्याला 2 ते 3च किलो बियाणं लागते बाळ. चांगलं बस रे बाळ, चांगलं बघ. तर 2 ते 3 किलोच बियाणं लागतं आणि 1 हेक्टर नर्सरी मधलं रोपटे 80 हेक्टर लँड लागवड करण्यासाठी सफिशियंट आहे. बघा म्हणजेच आपल्याला इथं सांगता येईल की 80 हेक्टर आपल्याला तंबाखू लागवड करायची असेल तर आपल्याला 2 ते 3 किलो बियाचं प्रमाण लागणार. म्हणजेच आपण इथं असं सांगू शकतो की 1 हेक्टर लागवड करायची असेल आपल्याला तर 20 ते 30 ग्रॅम सीड पर हेक्टर लँड एवढं लागतं बघा. जर आपल्याला तंबाखूची लागवड 1च हेक्टरमध्ये करायची आहे तर तेव्हा आपल्याला बी किती लागणार आहे, फक्त 20 ते 30 ग्रॅम लागणार. एवढं फाईन बियाणं असतं आणि आपण ते 1 हेक्टर नर्सरीसाठी दिलेलं आहे. हे एक समजून घ्या. 1 हेक्टर नर्सरी तयार करण्यासाठी 2 ते 3 किलो बियाचं प्रमाण लागतं आणि 1 हेक्टर लागवड करण्यासाठी आपल्याला 20 ते 30 ग्रॅम प्रति हेक्टरी बियाचं प्रमाण लागतं. आता 20 ते 30 कसं काढलेलं असेल आपण, 2 किलो जर आपण ग्राय धरलं तर किती होणार आहे ग्रॅममध्ये, 2000 ग्रॅम. किती हजार ग्रॅम, 1 किलो म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम, 2000 भागिले 80 ते काढलेलं आहे. म्हणजे 20 ते 30 ग्रॅम प्रति हेक्टर लँड लागवड करण्यासाठी बियाचं प्रमाण लागतं. आता हे प्रश्न कसं विचारलं तुम्हाला, जर असं विचारलं असेल सीड रेट ऑफ टोबॅको इज डॅश डॅश के जी पर हेक्टर नर्सरी तर के जी मध्ये द्या. जेव्हा टोबॅको सीड रेट इज अबाउट डॅश पर हेक्टर लँड म्हटलं तर तेव्हा ग्रॅम मध्ये देणं आवश्यक आहे. तर समजलं असेल तुम्हाला. आता इथं आणखीन आपण एक बियाणं दाखवलेलं आहे. बरेच विद्यार्थ्यांनी बघितले नसेल. हे तंबाखूचं बी आहे, फारच बारीक असतं, फाईन असतं, तीळपेक्षाही बारीक असतं. म्हणून याची लागवड न करता, डायरेक्ट पेरणी न करता अगोदर रोपटे तयार करणं आवश्यक आहे. तर पुढे आपण बघणारच आहोत स्पेसिंग ऑफ टोबॅको डिपेंड अपॉन देअर टाइप्स ऑफ टोबॅको. बीडी टाईप टोबॅको, सिगारेट टाईप टोबॅको, हुक्का टाईप, चेविंग टाईप असे तंबाखूचे टाईप्स आहेत. तर 2 झाडामधलं 2 ओळीमधलं अंतर हे तंबाखूच्या टाईपवर अवलंबून आहे. तर आपण 2 ओळीमध्ये अंतर 105 सेंटीमीटर सांगतो, 2 झाडामधलं अंतर 75 सेंटीमीटर. तर या अंतराने आपण लागवड करायला पाहिजे. इथं आपण दाखविलं सुद्धा. 2 ओळीमध्ये अंतर 105 आणि 2 झाडामधलं अंतर फक्त 75 सेंटीमीटर. लक्षात. नेक्स्ट पॉइंट आता एक एक मार्कासाठी विचारतात. सीड रेट, स्पेसिंग. नेक्स्ट बघूया रेजिंग ऑफ टोबॅको सीडलिंग. रेजिंग ऑफ टोबॅको सीडलिंग म्हणजे तंबाखूचे रोपटे तयार करणे. टोबॅको सीड्स आर व्हेरी स्मॉलर इन साइज अँड हिंस नॉट सोन इन डायरेक्ट फील्ड. नॉट सोन इन डायरेक्ट फील्ड. तर तंबाखूचं बियाणं एवढं बारीक असतं बाळांनो की ते आपण डायरेक्ट पेरू शकत नाही शेतामध्ये. जसं आपण सोयाबीन, ज्वारी पेरतो तसं तंबाखू पेरता येणार नाही. तसं मिरची पेरता येत नाही म्हणून रोपटे तयार करतो आपण. टमाटे अगोदर रोपटे तयार करावे लागतात, नंतर लागवड करतो. तसं तंबाखूचीही अगोदर नर्सरीमध्ये रोपटे तयार करतात आणि नंतर मग लागवडीसाठी वापरतात. तर हे नर्सरी कशी तयार केली जाते ते आपण इथं बघूया. सीडलिंग्स आर रेज्ड ऑन नर्सरी बेड 10 सेंटीमीटर हाय, 120 सेंटीमीटर वाईड अँड लेंथ डिपेंड अपॉन द स्लोप ऑफ लँड. लक्षात. याला आपण गादी वाफा म्हणतो. तर तंबाखूचे रोपटे तयार करण्यासाठी आपल्याला गादी वाफे तयार करावं लागेल. गादी वाफ्याची जी साईज आहे ही साईज 120 सेंटीमीटर रुंद, 120 सेंटीमीटर रुंद, 10 सेंटीमीटर उंच आणि त्याची लांबी जी आहे ते स्लोप ऑफ लँड
आपण 20 मीटर सुद्धा ठेवू शकतो, 4 मीटर सुद्धा ठेवू शकतो. परंतु हे जे विड्थ आहे हे फिक्स आहे. हे विड्थ फिक्स का असतं? मला फाउंडेशनमध्ये शिकविलेलं आहे की विड्थ फिक्स का असतं की अंतर मशागतीचे कामं आपल्याला करण्यासाठी सोपं जावं यासाठी. लक्षात. आणि त्या मध्यभागी जे वाफा आहे त्याची उंची 10 सेंटीमीटर असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 10 सेंटीमीटर उंच असायला पाहिजे, की जेणेकरून पाणी साचणार नाही आणि रोपटे डॅम्पिंग ऑफ सीडलिंग हा रोग होतो ते होणार नाही आहे. यासाठी आपण गादी वाफा तयार करतो. फाउंडेशनमध्ये तुम्हाला गादी वाफा दाखवलेला आहे, रेज्ड बेड आणि फ्लॅट बेड. फ्लॅट बेड म्हणजे खोलगट वाफा, रेज्ड बेड म्हणजे गादी वाफा. एक गादीसारखं, जसं पलंगावर गादी टाकल्यानंतर उंच तयार होतो की नाही मध्यभागी, तसं वाफा उंच असतं बाळांनो. तिथं पाणी साचत नाही. पावसाचा पाऊस झाला रात्री आणि तिथं जर जमा झालं तर रोपटे सगळे मरून जाणार ना. म्हणून रेज्ड बेड तयार करतात बाळांनो. आणि लांबी किती ठेवता येते आपल्याला? नो प्रॉब्लेम. रुंदी एवढीच असायला पाहिजे, कारण आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे, त्यामधलं तण काढावं लागणार आहे, फवारणी करावं लागणार आहे. हे कामं करण्यासाठी आपल्याला आतमध्ये जाता कामा नाही, यासाठी रुंदी तेवढी असायला पाहिजे. नर्सरी बेड्स आर प्रेफर्ड इन सँडी टू सँडी लोम सॉइल. जास्त करून याचं फाईन बियाणं असतं आणि हे व्यवस्थित जर्मिनेशन होण्यासाठी, चांगली उगवण शक्ती होण्यासाठी आपल्याला तंबाखूचे वाफे जे तयार करायचे त्यामध्ये वाळू जास्त प्रमाण असायला पाहिजे. यामध्ये वाळू असल्या कारणाने जमीन क्रॅक होणार नाही आणि ते स्प्राउटिंग होत असलेलं बियाणं ते त्याचं मूळ जे आहे, शूट जे आहे ते तुटणार नाही. कारण काळी मातीची जमीन आहे, थोडी क्रॅक होतं, थोडे कमी पाणी कमी पडलं तर. त्यासाठी सँडी लोम सॉइल तरी असणं आवश्यक आहे. तर बाळांनो, या पद्धतीनं रोपटे तयार करतात. बघा, लांबी किती पण आहे ना. आता रुंदी फिक्स आहे. रुंदी किती आहे? 100 to 120 सेंटीमीटर विड्थ आणि देन हाईट 10 सेंटीमीटर आहे का? हाईट 10 सेंटीमीटर. इथं खोलगट, हे पाणी साचत नाही याच्यामध्ये. आणि इन बिटवीन टू बेड 1/2 मीटर विड चॅनल्स इज ओपन फॉर इझिली इंटरकल्चर ऑपरेशन अँड एक्सेस वॉटर ड्रेनेज आउट. तर एक्स्ट्रा पाणी निघून जावं, आपल्याला याच्यामधून चालता यावं, फिरता यावं. इथून उभं राहून आतमध्ये आपल्याला इथपर्यंत हात लांब करून आपल्याला तण काढता येते, इथं उभं राहून या साईडचं काढता येतं, म्हणजे वाफ्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तर हे वाफे रेज्ड बेड म्हणतात त्याला. यालाही रेज्ड बेड म्हणतात. हे रेज्ड बेड आहे ना. तर या पद्धतीनं रोपटे आपण बेडमध्ये तयार करू शकतो. आणि दुसरं नवीन आता निघालेलं आहे ट्रे. 100 त्याच्यामध्ये रोपटे तयार करता येतात, प्लास्टिकचे. या पद्धतीनं आकाराचे असं ट्रे असतं. ट्रेमध्ये असे छिद्र असतात, त्या छिद्रामध्ये पूर्ण माती भरली जाते आणि त्या मातीमध्ये हे बियाणं लावलं जातं. त्याच्यामध्ये व्यवस्थित देखभाल करता येतं आणि लागवड करते वेळेस हे पूर्ण अख्खं त्याला डॅमेज न होता ॲज इट इज आपल्याला रोपटं लावता येते, म्हणजे त्याची वाढ थांबत नाही. आता इथून अप्रूटिंग केल्यानंतर याची मुळं जमीन धरेपर्यंत 8-15 दिवस जाणार आहे, तोपर्यंत याची वाढ थांबणार आहे. आणि अशा पद्धतीनं पॉलिथिन बॅगमध्ये किंवा या ट्रेमध्ये असे लावलेले असेल तर अजिबात वाढ थांबत नाही, कंटिन्युअस त्याची ग्रोथ होते. इथं डॅमेज होत नाही, रोपटे मरत नाही. आणि हे ट्रान्सप्लांटिंग करून लागवड करत असताना काही रोपटे मरतात, जिवंत राहत नाही. त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त आहे. इथं मॉर्टॅलिटी लेस आहे, एकदम मरूच शकत नाही, कारण की पूर्ण अख्खे ते रोपट्याचे मुळं तिथंच राहतात. त्या ट्रेमधून फक्त रोपटं काढायचं आहे माती बरोबर, म्हणजे रूट बॉल येतं त्याच्याबरोबर, आणि हे रोपटं व्यवस्थित आपल्याला काय करता येतं? लागवड करता येतं. तर या पद्धतीनं हे नर्सरी तयार करून आपल्याला तंबाखूचे रोपटे तयार करता येतात. तर आपण नर्सरी तयार करत असताना काय म्हटलं आपण? सँडी टू सँडी लोम सॉइल्स आर कॉमनली प्रेफर. आता यामध्येही जास्त करून लोमी सॉइलचा वापर केला जातो. चिकट माती वगैरे चालत नाही, कारण हे व्यवस्थित आपल्याला अप्रूटिंग करता येतं आणि व्यवस्थित वाढ पण होते, एरेटेड राहतं. नेक्स्ट, ॲड सम क्वांटिटी ऑफ
कंपोस्ट ऑन द रेज्ड बेड. जेव्हा रेस्ड बेड तयार झालं, आता तुम्हाला फोटोमध्ये दाखविलं, असं रेस्ड बेड तयार केल्यानंतर त्याच्यावर फाईन FIM कंपोस्ट टाकायचं की जेणेकरून व्यवस्थित रोपट्याची वाढ होणार आणि क्रॅक होणार नाही जमीन. या उद्देशाने आपण कंपोस्ट, फाईन कंपोस्ट किंवा फाईन FIM शेणखत असं आच्छादन करायला पाहिजे त्या वाफ्यावर. देन आफ्टर सीड रेट इज अबाउट 2 to 3 kg पर हेक्टर नर्सरी एरिया. 1 हेक्टर नर्सरी तयार करण्यासाठी 2 ते 3 किलो बियाचं प्रमाण तंबाखूचं लागतं. द सीड्स आर मिक्स्ड विथ सँड फॉर युनिफॉर्म सोई. आता या वाफ्यामध्ये बियाणं आपल्याला पेरावं लागेल ना, तेव्हा आपण स्प्रेड करत असताना बी जास्त पडणार, थिक प्लांट पॉप्युलेशन होणार आहे ना, एका जागेवर भरपूर रोपटे स्प्राउट जर्मिनेशन होणार, तर ते क्राउडिंग होणार. तर ते थांबवण्यासाठी आपण काय करणार, त्याच्या बियामध्ये वाळू किंवा शेणखत मिक्स करणार किंवा माती मिक्स करणार आणि ते वाफ्यामध्ये बियाणं पसरून टाकणार. जसं आपण मिरची टमाट्याची रोपट्या तयार करण्यासाठी बियाणं आपण वाफ्यामध्ये फेकून देतो, तसं या रेज्ड बेडवर हे बियाणं काय करायचं, वाळू मिक्स करून पेरायचं तिथं. देन सीड्स आर स्प्रेड ऑन सीड बेड अँड मिक्स्ड विथ सॉइल बाय युझिंग रॅक अँड रोलिंग आयर्न पाईप. आता आपण हाताने बियाणं ते पेरलं, वाळू आणि ते मिक्स करून किंवा माती बियाणं मिक्स करून आपण स्प्रेड केलं, त्या वाफ्यावर पसरून टाकलं ब्रॉडकास्टिंगनं. आता हे मातीमध्ये मिक्सअप करण्यासाठी रॅक वापरायचं. रॅक म्हणजे कपडे ठेवण्याची रॅक नाही, तर दताळं म्हणतो आपण, दताळं असे त्याला काय असतात, दातं असतात, जे अगोदर ज्वारीचे कणसं वगैरे जमा करण्यासाठी ते दताळं नेहमी वापरायचे. आता ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर कणसाची गंजी लावण्यासाठी, कणसं ओढण्यासाठी काय वापरायचे, रॅक वापरायचे. असं दताळं फावड्यासारखं स्पेड जे असतं ना आपलं खोरा, तसं लांब दांडा असतं आणि त्याला दातं असतात. तर आता लोखंडी आहे, अगोदर लाकडीचे दातं तयार करायचे आणि त्याच्या सहाय्याने असं ओढायचे. तर अशा पद्धतीनं माती आपण खालीवर केलं तर बियाणं मातीमध्ये मिक्सअप होणार. देन आफ्टर इट कॅन बी रोलिंग आयर्न पाईप. आता हे कमी जास्त होणार, कुठं खोलगट भाग तयार होणार, मग त्याला प्रेस करण्यासाठी काय करायचं, रोलिंग आयर्न पाईप फिरवायचं, तर व्यवस्थित प्लेन होणार. and then after it can be apply water by the help of water can. आता दांडानं पाणी देता येणार नाही, मग पाणी कशाने द्यायला पाहिजे, झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यायला पाहिजे, किंवा आपण डायरेक्ट त्या पाईपला, झाऱ्याला जे असतं छिद्र असणारं समोरचा भाग, तसं पाईपला लावून सुद्धा आपण पाईपनं पाणी देतो, पण प्रेशर कमी असायला पाहिजे, तर जेणेकरून बी मातीमध्ये जास्त दबणार नाही आणि वाहून सुद्धा जाणार नाही. या काळजीनं आपण त्याला दररोज सकाळ संध्याकाळ पाणी देत राहायला पाहिजे. अप टू जर्मिनेशन पर्यंतची चांगली काळजी घेणं आवश्यक आहे. द सीडलिंग शुड बी प्रोटेक्ट फ्रॉम वीड, पेस्ट अँड डिसीजेस. नंतर आता जसं तण आलं, तण काढून टाकणे, नंतर आपल्याला काही रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग वगैरे, तर तेव्हा फवारणी करून घेणे. कीटकाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर फवारणी करून घेणे. हे कामं आपलं नर्सरीमध्ये चालू ठेवणं आवश्यक आहे. आपला रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर. आता थोडं आणखीन अट्रॅक्टिव्ह म्हणजे रोपट्याची वाढ होण्यासाठी थोडं युरिया सोल्युशन स्प्रे करणे किंवा युरिया त्या रोपट्यांना देणे आणि मागं पाणी सोडणे, की जेणेकरून आणखीन रोपटं जोमाने वाढ होणार. द बेड शुड बी इरिगेटेड रेग्युलरली. नंतर नियमित पाण्याच्या पाड्यात देत राहणं आवश्यक आहे. द सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग व्हेन द हाईट इज अबाउट 12 to 15 सेंटीमीटर. आता रोपटं तंबाखूचं कधी लागवडीसाठी योग्य होणार आहे बाळांनो, तर त्या रोपट्याची हाईट 12 ते 15 सेंटीमीटर होणं आवश्यक आहे. अँड हॅव 4 to 5 लिव्स. 4 ते 5 पानाचं रोपटं लागवडीसाठी सक्षम होतं बाळांनो. किती? 4 ते 5 पानं असलेलं रोपटं तंबाखूचं लागवडीसाठी योग्य असते. तोपर्यंत आपल्याला नर्सरीमध्येच त्याची जोपासना करावं लागेल, नंतर ट्रान्सप्लांटिंग करावं लागेल. तर रेझिंग ऑफ सीडलिंग ऑफ टोबॅको समजलं बाळांनो, हे 2 मार्कासाठी नेहमी विचारतात. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण या पद्धतीनं. हे किती म्हटलं, 12 ते 15 सेंटीमीटर हाईटचं रोपटं व्हायला पाहिजे आणि 4 ते 5 पाना
रोपटं असायला पाहिजे, तर ते अपरूटिंग करून आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करता येतं. एवढं रोपटं होणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. आता ट्रान्सप्लांटिंग कधी करायला पाहिजे? प्लांटिंग टाइम ऑफ टोबॅको डिपेंड अपॉन टाइप ऑफ व्हेरायटीज अँड देअर पर्पजेस. आता लागवडीची वेळ जी आहे तंबाखूची, हे त्याच्या टाईपवर अवलंबून आहे. बीडी टाईप आहे, सिगारेट टाईप आहे, लक्षात. तर व्हेरायटी कोणती आहे, त्याचा उद्देश कशासाठी आहे ना, बियासाठी असेल, वेगळं उद्देश आहे. तर उद्देशावर आणि जातीवर लागवडीचा वेळ अवलंबून आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा आपण जर विचार केला, इन महाराष्ट्र स्टेट बीडी टाईप टोबॅको ट्रान्सप्लांटिंग टाइम इज म्हटलं आपण सेकंड अँड थर्ड वीक ऑफ ऑगस्ट. सेकंड अँड थर्ड वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे आता आता किती तारीख आहे? सेकंड वीकमध्ये आपण पदार्पण झालेलं आहे आपलं. आज तारखेला, आज तारीख आहे बाळांनो 11 ऑगस्ट आहे. सेकंड वीकमध्ये आपण गेलेलो आहोत. तर सेकंड वीक टू थर्ड वीकमध्ये आपली तंबाखूची लागवड व्हायला पाहिजे. लागवड म्हणाल आपण, ते नर्सरीमध्ये रोपटे तयार 2 महिने अगोदरच करणं आवश्यक आहे. कारण की 12 ते 15 सेंटीमीटर हाईटचं रोपटं व्हायला पाहिजे. 4 ते 5 सेंटीमीटर 4 ते 5 पानाचं रोपटं व्हायला पाहिजे. यासाठी आपण त्याला जून महिन्यामध्येच आपण नर्सरीमध्ये बियाणं पेरलेलं आहे. पण आता ट्रान्सप्लांटिंग कधी करायचं आहे? सेकंड टू थर्ड वीक ऑफ ऑगस्ट. ओके, 1 मार्कासाठी विचारतात, फिल इन द ब्लँकमध्ये सुद्धा विचारू शकतात. नेक्स्ट बघूया ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको. ट्रान्सप्लांटिंग कसं केलं जातं? द टोबॅको सीडलिंग्स रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग डिपेंड अपॉन देअर स्पेसीज. लक्षात. आता ट्रान्सप्लांटिंग करत असताना कधी ट्रान्सप्लांटिंग करायला पाहिजे, त्याचं वय किती असायला पाहिजे, तो कशावर अवलंबून आहे? त्याच्या स्पेसीजवर अवलंबून आहे. टोबॅको, निकोटिना टेबॅकम आणि निकोटिना रुस्टिका ह्या 2 स्पेसीज आहेत. तर स्पेसीज कोणता आहे त्यावर अवलंबून आहे. तर आपण तरी सांगतो की 7 ते 8 वीक ओल्ड असलेलं रोपटं लागवडीसाठी योग्य आहे. किती? 7 ते 8 आठवड्याचं म्हणजे 2 महिन्याचं. मी सांगितलं ना, जून महिन्यामध्ये आपलं रोपटे तयार करणं आवश्यक आहे, म्हणजे बियाणं नर्सरीमध्ये पेरणं आवश्यक आहे. तर 2 महिन्याचं वयाचं रोपटं लागवडीसाठी योग्य आहे. हे बीडी टाईप टोबॅकोसाठी. लँड शुड बी मार्क आउट इन बोथ डायरेक्शन. आता आपण ट्रान्सप्लांटिंग करण्या अगोदर आपल्या शेतामध्ये मार्किंग करून घेणं आवश्यक आहे की रोपटं कुठं लावायचं आपल्याला. जसं आपण कापसाची लागवड करण्या अगोदर मार्किंग आउट करून घेतो, त्याचं फिक्स प्लेस ठरवितो आपण, त्यासाठी मार्किंग करून घेणं आवश्यक आहे की रोपटं कुठं लागवड करायची आहे, त्याचं पॉईंट फिक्स करणं आवश्यक आहे. त्यासाठी दोरीच्या सहाय्याने किंवा त्या टिपणीच्या सहाय्याने शेतामध्ये दोन्ही दिशेनं आपण मार्किंग करून घेतो. दोन्ही दिशेनं केल्यामुळे काय होईल? चौकोन तयार होईल. प्रत्येक चौकोनाच्या ठिकाणी एक एक रोपटं लागवड करणं आवश्यक आहे. याचं अंतर किती सांगितलं आपण? 105 सेंटीमीटर 2 ओळीमधलं अंतर आणि 75 सेंटीमीटर 2 झाडामधलं अंतर. या पद्धतीनं लागवड करणं आवश्यक आहे. द सीडलिंग्स आर केअरफुली अपरूटेड फ्रॉम द रेज्ड बेड. आता आपण रोपटे रेज्ड बेडमध्ये तयार केलेले असतील तर आपल्याला अपरूटिंग करावं लागेल. जर आपण ते ट्रेमध्ये तयार केलेलं असेल अपरूटिंगची गरज नाही. ते ट्रेच डायरेक्ट आपण शेतामध्ये घेऊन जातो आणि त्या ट्रेमधलं एक एक रोपटं आपण ट्रेमधून काढून घेतो. इझिली निघतं ते. रूट बॉल सोबत पूर्ण मुळं त्याची निघतात. प्लास्टिकचं ट्रे आहे ते. 100 छिद्र एका ट्रेला असतात आणि त्यामध्ये रोपटे. आता आजकाल टमाट्याचे रोपटे त्याच्यामध्येच तयार होत आहे. सर्रास रोपटे त्यामध्ये ट्रेमध्ये तयार होत आहेत. ते दाखविल्या पद्धतीनं सोपं आहे, खर्चिक नाही आणि त्यामध्ये रोपटे मरत नाही आणि रोपट्याची सतत वाढ होत राहते. हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्या ट्रेमध्ये आता पॉलिथिनी बंद झालेत. आता त्या ट्रेमध्ये व्यवस्थित आपल्याला रोपटे तयार करता येतात बाळांनो. द सीडलिंग्स आर केअरफुली अपरूटेड फ्रॉम द रेज्ड बेड. तर रोपट्याची व्यवस्थित अपरूटिंग आपण करून घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट, ओनली वन हेल्दी सीडलिंग्स इज प्लांटेड ॲट ईच स्पॉट ॲट 105 to 75 सेंटीमीटर डिस्टन्स. आता
प्रत्येक जागेमध्ये एकच हेल्दी रोपटं लावायला पाहिजे. जे आपण मार्किंग आउट करून घेतलं, प्रत्येक स्क्वेअरमध्ये एक एक रोपटं लावायला पाहिजे. त्याचं अंतरही सांगितलं आपण 105 बाय 75 सेंटीमीटर अंतराने ते स्क्वेअर तयार झालेलं आहे. ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग सॉइल इज प्रेस्ड अराउंड द सीडलिंग. रोपट्याची लागवड करत असताना व्यवस्थित त्या आकाराचा खड्डा तयार करायला पाहिजे. त्या खड्ड्यामध्ये रोपटं व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करायला पाहिजे. आणि प्रेस केल्यानंतर जर ओलावा कमी असेल जमिनीमध्ये, देन इमिजिएटली सप्लाय द इरिगेशन वॉटर. देन ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग केअरफुली डू नॉट डॅमेज द रूट सिस्टीम. जेव्हा आपण रोपटं लागवड करत असताना त्याचे मुळं डॅमेज होणार नाही हे पण आपण तेवढीच काळजी घेणं आवश्यक आहे. ओनली हेल्दी सीडलिंग सिलेक्टेड फॉर द ट्रान्सप्लांटिंग. आता नर्सरीमधूनच आपण हेल्दी रोपटे निवडणं आवश्यक आहे. आफ्टर ट्रान्सप्लांटिंग इमिजिएटली गिव्ह इरिगेशन वॉटर वेन द स्ट्रेस ऑफ मॉइश्चर. लागवड करते वेळेस ओलावा असणं आवश्यक आहे आणि लागवड झाल्यानंतरही लगेच आपण त्याला पाणी देणंही गरजेचं आहे की जेणेकरून ते रोपटं जिवंत राहणार, कारण की आपण अप्रूटिंग करून आणलेलं आहे. तर एवढी काळजी घेणं आवश्यक आहे. तर 2 मार्कासाठी हाऊ ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको सीडलिंग असे विचारतात, हाऊ रेझिंग ऑफ सीडलिंग ऑफ टोबॅको असे विचारतात. तर ते रेझिंग ऑफ सीडलिंगचं ते भाग लिहायचं. ट्रान्सप्लांटिंग म्हटलं तर हे लिहायला पाहिजे. तर या पद्धतीनं रोपट्याची लागवड केली जाते. आपण जर रोपटे अप्रूटिंग केलेले असतील तर या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक स्क्वेअरमध्ये एक एक रोपटं, सिंगल रोपटं लागवड करायला पाहिजे. दिसत आहे हे बघा, हे चांगलं दिसत असेल हे रोप लागवड चालू आहे. किंवा असं दांड तयार करतात खोलगट भाग, त्या खोलगट भागामध्ये ठेवायचं आणि त्याला माती लावून प्रेस करायचं. खोलगट भागामध्ये ठेवायचं, माती लावून प्रेस करायचं. हे सोपी पद्धत आहे, म्हणजे खड्डा तयार करण्याची आवश्यकता नाही. लाकडी नांगराने सरी तयार करायची आणि त्यामध्ये ठेवायचं आणि बाजूची माती घेऊन त्याला प्रेस करायला पाहिजे. हे बघा लागवड झाल्यानंतर या पद्धतीनं रोपटे दिसत आहेत. आता नवीन तंत्रज्ञान जे आहे हे ट्रेमध्ये तयार केलेलं रोपटं आहे. हे या पद्धतीनं हे रोपटं ट्रेमधून काढून या खोलगट भागात ठेवलं की बाजूने माती प्रेस केली की चालेल. आता यामध्ये आणखीन यंत्र निघालेलं आहे की माणसाच्या सहाय्याने लागवड न करता आपल्याला यंत्राच्या सहाय्यानेही रोपट्याची लागवड करता येते. जसं आपल्या भागामध्ये कांद्याची लागवड होते तसं तंबाखूचीही आपल्याला ट्रान्सप्लांटिंग या ट्रान्सप्लांटरच्या सहाय्याने आपल्याला करता येते. बघा आहे ना, म्हणजे या शेतीमध्ये भरपूर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सुधारित शेती करू शकतो बाळांनो. तर आपला व्यवसाय आपण करायला पाहिजे, परंतु आपली मानसिकता बदलत नाही. आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण फक्त नोकरीसाठी पाहिजे असं नाही, तर आपण 10 लोकांना रोजगार देणार असं आपण उद्योग वगैरे करणं आवश्यक आहे. आपली शेती आपण या पद्धतीनं तयार केलं तर आपण इतर मजुरांना काम देऊ शकतो. हे दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. यासाठी आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. तर आज आपली शिक्षण पद्धती म्हणजे नोकरीसाठी, आणि नोकरी सगळ्याला मिळणार नाही बाळांनो. यासाठी आपलं जे कल आहे त्या कलनुसार आपण व्यवस्थित जीवन जगायला पाहिजे. म्हणजे ते ज्ञान आपण घेणं आवश्यक आहे, त्यामध्ये आपण सक्सेस होणार. तर ट्रान्सप्लांटिंग या पद्धतीने करणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया इंटरकल्टिवेशन, अंतर मशागतीची कामं, इंटरटिलेज ऑपरेशन जे म्हणतो आपण. इन टोबॅको व्हेरियस इंटरकल्चर ऑपरेशन शुड बी डन. तंबाखूमध्ये वेगवेगळ्या अंतर मशागतीची कामे होतात. फर्स्ट गॅप फिलिंग द गॅप ॲट 10 days आफ्टर प्लांटिंग फॉर मेंटेन प्लांट पॉप्युलेशन. आता आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 10 दिवस वाट बघायचं रोपटे जिवंत राहतात की नाही. कारण रेज्ड बेडमध्ये तयार केलेले रोपटे अप्रूटिंग केल्यानंतर त्याला जीवदान यायला पाहिजे की नाही, कारण त्याला अप्रूटिंग केलं आपण तर ते जमिनीत त्याचे मुळं धरलेत की नाही. जमिनीला मुळं धरले तर त्याची रिग्रोथ व्हायला सुरुवात होणार, नाहीतर ते जळून जाणार, त्याचं मुंडकं खाली टाकणार. तर हे आपल्याला करेक्ट हे 7-8 दिवसांनी करेक्ट आपल्याला कळणार. आपण 10 दिवसांनी तरी आपण त्यामध्ये पुन्हा रोपटे आपण लागवड करायला पाहिजे. बघा हे पूर्ण रोपटे मरून गेलेले आहेत, इथं गॅप झालं. असंच जर ठेवलं तर शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होणार बाळांनो.
यासाठी तर पुन्हा आपण जे रोपटे आपण लावलेले म्हणजे रोपटे आपण आणलेले जे होतं तिथूनच त्याच एजचे रोपटे आणून इथं आपण जर लागवड केलो तर ह्या पिकाबरोबर याची वाढ होणार आणि आपल्याला उत्पादन याच्याबरोबर त्याचंही मिळणार, जमीन रिकामी राहणार नाही आणि व्यवस्थित झाडांची संख्या मेंटेन होणार. उत्पादनासाठी झाडाची संख्या मेंटेन होणं आवश्यक आहे, त्याला आपण गॅप फिलिंग म्हणतो. नेक्स्ट, होईंग अँड विडिंग. 2 to 3 times होईंग शुड बी डन ॲट अ 15 days इंटरवल. आता लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यामध्ये आंतरमशागतीची कामं म्हणजे काय करणं आवश्यक आहे, 2 ते 3 वेळेस 15-15 दिवसाच्या अंतराने कोळपण्या करणं आवश्यक आहे. 105 सेंटीमीटर 2 ओळीमध्ये अंतर आहे, भरपूर जागा आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कोळपं जाऊ शकतं किंवा यंत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला आंतरमशागतीची कामं करता येतात. जमीन भुसभुशीत होणार, तणाचा बंदोबस्त होणार. देन वन विडिंग शुड बी डन बिटवीन टू हिंग. 2 कोळप्याच्या मध्ये आपण एक खुरपणी करून घ्यायला पाहिजे. आता हे झाडाच्या भोवती जे तण निघत नाही ते आपण खुरपणी करून, मजुरं लावून खुरपणी करून तण काढून तणविरहित शेत 1 ते 1.5 महिन्यापर्यंत जर ठेवलो तर नंतर व्यवस्थित पिकाची वाढ होते जोमाने, नंतर तणाचा प्रादुर्भाव होत नाही. नाउ डेज वीड शुड बी कंट्रोल बाय विडीसाईड. जर आपल्याला खुरपणी करता मजुरं मिळत नसतील तर आपण तणनाशकाची फवारणी करून सुद्धा तणाचा बंदोबस्त करता येते. बोथ interculture operation should be done for control weed and steer the soil or lose the soil. आता दोघात खुरपणीचा आणि कोळपणीचा उद्देश तणाचा बंदोबस्त आणि जमीन भुसभुशीत ठेवणे हाच उद्देश आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इंटरकल्टिवेशन ऑपरेशन आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे, नेहमी शॉर्ट नोट्ससाठी विचारतात. टॉपिंग अँड डिसकरिंग ऑफ टोबॅको. टॉपिंग अँड डिसकरिंग ऑफ टोबॅको. तर ग्राममध्ये टॉपिंग आपण बघितलेलं आहे, त्यालाच निपिंग असं म्हणतात. तर तंबाखूमध्ये सुद्धा टॉपिंग हे फार महत्त्वाचं आंतरमशागतीचं कार्य मानलं जातं. आता काय नेमकं टॉपिंग म्हणजे? रिमूव्हल ऑफ द टर्मिनल बड. टर्मिनल बड म्हणजे शेंडा ज्याला म्हणतो आपण, शूट. टर्मिनल बड विथ ऑर विदाउट, त्याच्याबरोबर किंवा त्याच्याबरोबर नाही. सम ऑफ द स्मॉल टॉप लीव्ज. सम ऑफ द टॉप लीव्ज just before or after the emergence of the flower head is called as topping in tobacco. टॉपिंग म्हणजे शेंड कट करणे, त्या शेंड्याबरोबर काय की टॉप लीव्ह सुद्धा येईल किंवा नाही अशा पद्धतीनं त्याचं शेंडा उडवायचं आहे. पण हे कधी उडवायचं आहे शेंडा? जेव्हा फ्लावरिंग इमर्जन्स व्हायला लागतं. कारण आपण बियासाठी घेत आहोत तंबाखू नाही, सीड प्लॉट आहे का नाही, आपलं काय तंबाखूसाठी तंबाखू घेणं आहे ना. म्हणजे आपल्याला पानं घ्यायची, इथं काय घ्यायचं? पानापासनं तंबाखू तयार होणार आणि बाळाला. तर आपल्याला फुलाची गरज आहे का नाही. आता इमर्जन्सला सुरुवात होणार आहे तेव्हा त्याचा शेंडा उडून टाकायचा आहे. आपल्याला काय करायचं? शेंडा उडवणे, त्याला म्हणतात टॉपिंग. काय म्हणायचं? टॉपिंग. तर डेफिनेशन लिहिण्यासाठी 1 मार्क. आता कधी ऑपरेशन करायचं आहे? 1 week after topping, branches are arise from the axils of leaves known as suckers. आता आपण हे शेंड उडवलं. शेंड उडवल्यानंतर 1 आठवड्यांनी याचा फूड मटेरियल कुठं वर जाणार? फूड मटेरियल जाईल का? मग आता शेंड उडवल्यानंतर नाही, तो कुठं येणार? रिटर्न येणार, डायव्हर्ट होणार. कारण जिथं वाढ होत असते शेंडे तिथं खालून फूड मटेरियल वर जाणार आहे. जिथं युटिलाइज होतं तिथंच फुलं होणार आहे ना. मग तिथं युटिलाइज नाही, शेंडा आपण कट केलेला आहे, त्याची वाढ थांबलेली आहे, तर फूड मटेरियल काय होणार? डायव्हर्ट होणार, खाली येणार. आणि कुठे येणार? ते ॲक्झिलरी बर्डमध्ये येणार. आणि तिथून काय येणार? ॲक्झिलरी बर्डमधून नवीन शूट यायला लागणार. जिथं जिथं पान असतं तिथून काय येत असतं? ॲक्झिलरी बर्डमधून स्प्राउटिंग व्हायला लागतं. मग त्याला आपण फांद्या असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? फांद्या. फांद्या सहसा कुठून येतात? ॲक्झिलरी बर्डमधून. पान जिथं असतं तिथं बर्ड असतं, त्याला फूड मटेरियल जास्त मिळाल्यामुळं ते स्प्राउटिंग व्हायला लागणार, म्हणजे ॲक्झिलरी बर्ड अराईज होणार बाळांनो. तर
या पद्धतीनं हे इथं जे दाखवत आहे या पद्धतीनं शेंड उडवून घ्यायचं. हे शेंड उडवणं चालू आहे. शेंड उडवणं चालू आहे बाळांनो. हे शेंड उडवल्यानंतर हे ॲक्झिलरी बडमधून बघा आलं का, स्प्राउटिंग होऊ लागलं काय, हे स्प्राउटिंग होऊ लागलं. याला म्हणतात सकर, याला म्हणतात सकर, याला म्हणतात सकर. बघा कवळं निघालेलं आहे, याला म्हणतात सकर. तर टॉपिंग केल्यानंतर सकर अराइज फ्रॉम द ॲक्झिलरी बड. ओके, टॉपिंग हे केल्यानंतर फूड बघा किती उंच असते तंबाखू, नाही का. आपल्या माणसाच्या हाईटपर्यंत तंबाखूचं झाड दिसत आहे. हे शेंड उडवायचं. हे शेंड उडवल्यानंतर काय ना होणार, सकरिंग होणार, याला सकर्स येणार. काय ना, सकर्स येणार. बघा मग सकर्स आल्यानंतर काय होणार, रिमूव्हल ऑफ सकर बिफोर अटेंडिंग ॲट 5 सेंटीमीटर लेंथ इज नोन ॲज डिसकरिंग. आपण टॉपिंग अँड डिसकरिंग हे हेडिंग दिलं की नाही. मग आता टॉपिंग केल्यानंतर 1 आठवड्यांनी काय लागणार, ॲक्झिलरी बर्ड अराइज होणार है ना, तिथं स्प्राउटिंग होणार. मग त्याची हाईट कुठपर्यंत, 5 सेंटीमीटर पर्यंत येऊ द्यायची त्याची हाईट, त्या फांदीची किती, 5 सेंटीमीटर त्याला बाहेर निघू द्यायचं. 5 सेंटीमीटर निघाल्यानंतर त्याचं शेंड आणखीन रिमूव्ह करायचं. त्यालाच म्हणायचं डिसकरिंग. काय म्हणायचं त्याला, डिसकरिंग. काय म्हणायचं, डिसकरिंग. म्हणजे काय झालं, टॉपिंग केलो आपण, म्हणजे टर्मिनल बर्ड रिमूव्ह केलं, त्याला टॉपिंग म्हटलं. आता ॲक्झिलरी बर्डचं जे निघालेलं शूट आहे, त्याचं जे शेंड आहे ते आपण कट केलं, त्याला म्हटलं डिसकरिंग. डिसकरिंग ऑपरेशन इज डन फॉर 2 to 3 टाइम्स. आता डिसकरिंग एक किती वेळ करायचं, डिसकरिंग चालू आहे. टॉपिंग एकच वेळ करायचं. टॉपिंग किती वेळ करायचं, 1 वेळ केलं, मोकळं झालं. आता डिसकरिंग हे 2 ते 3 वेळेस करायला पाहिजे. किती वेळ, 2 ते 3 वेळेस डिसकरिंग करावं लागणार आपल्याला, कारण ते येत राहणार. बोथ ऑपरेशन हेल्प टू डायव्हर्ट द न्यूट्रियंट अँड एनर्जी टूवर्ड द लीव्ज. आता सगळे भानगडी कशासाठी केलं बाळांनो, आपला उद्देश काय, पानाची क्वालिटी चांगली होणे. आपल्याला फुलं पाहिजे, बियाणं पाहिजे नको, आपल्याला पाहिजे पानं. पानाची क्वालिटी जेवढी चांगली असणार आहे तेवढं तंबाखूची क्वालिटी निर्माण होणार आहे. मग जे एनर्जी खर्च होणार होते, जे न्यूट्रियंट खर्च होणार होते कशामध्ये, फुलामध्ये आहे ना, त्या फांद्यामध्ये, तर हे आपल्याला कंट्रोल करायचं आहे. काय करायचं, कंट्रोल करायचं. त्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, टॉपिंग आणि डिसकरिंग. यामुळं काय, हे सगळं फूड मटेरियल कुठं जमा होणार, पानामध्ये जमा होणार. पानामध्ये जमा झालं की फायनल प्रॉडक्ट गुड क्वालिटी होणार. धिस रिझल्ट इन्क्रीज इन द साईज अँड क्वालिटी ऑफ लीव्स. मग काय होणार, फूड मटेरियल पानामध्ये जास्त तयार झालं तर पानाची साईजही वाढणार, पानाची क्वालिटी मिळणार बाळांनो. तर हे ऑपरेशन महत्त्वाचं कशासाठी आहे, फॉर इन्क्रीज द साईज ऑफ लीव्ज अँड गुड क्वालिटी ऑफ लीव्ज. समजलं बाळांनो. तर यासाठी टॉपिंग आणि डिसकरिंग करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. व्यवस्थित व्हिडिओ बघा. बघत असताना नोटबुक पेन घेऊन बघा. आणि आईवडिलांना बघत आहे म्हणून गेम खेळत बसू नका. आईवडिलांचं काही नुकसान होणार नाही, तुमचं आयुष्य बर्बाद होणार. म्हणजे आपल्याच पायावर आपण दगड मारून घेतो बाळांनो. यासाठी आपण फ्री फ्रँक मोबाईलचा आवाज मोठं करून बसावं की जेणेकरून आपल्या आईवडिलांनाही शंका निर्माण होऊ नये. एखाद्या कोपऱ्यामध्ये बसणे आणि बघणे, तिथं डोक्यामध्ये दुसरे विचार येतात. म्हणजे एकटं जिथं माणूस असतं तिथं सोबत भूत असं म्हणते आहे की नाही. म्हणजे भूताचा अर्थ म्हणजे काय, की डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात. आता कोण बघत आहे, चालू करू गेम आहे ना, पण नुकसान कोणाचं होत आहे, तुमचं होत आहे बेटो. एकदा जर गेममध्ये लागलो की आपल्या आयुष्याचं गेम होऊन बसणार. यासाठी आवर्जून सांगतो की गेमच्या नादी लागू नका. प्रत्येक पालकांनी तुम्हाला मोबाईल घेऊन दिलेला आहे, फॅसिलिटी करून दिलेली आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊ नका. कळकळीची विनंती आहे बाळांनो. जर असे सवय लावून घेतलो तुम्ही तर तुमचं गेम विना तुम्हाला कुठंच करमणार नाही.
आयुष्य बर्बाद होणार. एक काय वाईट सवय आहे ही, व्यसन आहे व्यसन. गेम खेळणं एक व्यसन आहे बाळांनो. कळालंय का मी काय म्हणाला? मैं क्या बोल रहा हूँ आपको समझ में आ रहा ना? हर एक बच्चों को मैं इंटीमेशन देना चाह रहा हूँ, बच्चों हो गेम से दूर रहो. आपकी ज़िंदगी सुधरना है, गेम से ज़िंदगी नहीं सुधरेंगी, घर डूब जाएगा. इसलिए मैं आपको अपील कर रहा हूँ कि आप मेरी आवाज़ जिन जिन बच्चों के पास पहुँच रही है, इन बच्चों ने गेम नहीं खेलना चाहिए. यूट्यूब का इस्तेमाल करके अपने वीडियो हर रोज़ अपने टाइम पे बरोबर देखकर नोट करके लेना चाहिए. तो यहाँ पे हम रुकेंगे. थैंक्स. जय जवान जय किसान.